बोट त्या बोटीशी मोठी आहे बघा. बोटीची साईज बघा, जी आता रेडवाली तुम्ही बघितली नाही त्याच्याशी मोठी बोट आहे ही वाली. आणि वेदर बघा कसं चेंज झालेलं आहे. इकडे बघा हे आहे आपलं निंबर आहे, आणि इथे बघा कसं झालेलं एक्झॅक्टली माझ्या इथे पावसासारखं झालेलं आहे पूर्ण. 1 सेकंडमध्ये आपली बोटनी यू टर्न मारलेला आहे बघा. फक्त एक माशासाठी एक छोटासा मासा आहे तिथे पुढे. हा मोठा मासा आहे. तर बघू जरा कसं पकडायचं. उडी मारणार ते बघा. एक वेकूर पकडायला हे बघा उडी मारली त्याने बघा. ट्राय करत आहे. इथे बोट्या बघा मित्रांनो किती आहे, अनगिनत बोट्या आहेत बघा. तुम्हाला झूम करून दाखवणार तेव्हाच समजणार आहे बघा. अनगिनत आहेत ना हे बघा, अनगिनत. चारही बाजूला झाडच झाड आहे इथे बघा. बोटीवर पोचलो, बोललो तर पाणी आहे, बोट जाणार आहे बघा. पाणी बघा झाडभरचं पाणी. आणि आता इथे टाइम झालेला आहे बघा 9:02 वाजता. इंजन साथ नाही देणार एवढा माहिती आहे बघा. धुवा दिसतो म्हणून इंजन साथच नाही देणार. तर काय मतलब काय हे बघा, इंजनच आपल्याला साथ नाही देणार. खूप प्रयत्न केला हे बघा. माझा भाऊ आहे तिथे पुढं उभा, त्यांचं पण खूप प्रयत्न केला पण साथच नाही देत. ते करणार काय. मनीष मार्केटमधून आलेलो आहे आपण आता कसारा मार्केटला. आता आपण जाऊया तिथे आतमध्ये. आणि तिथे यॉट दिसते बघा. यॉट बघा सामने मला यॉट पण दिसत आहे तिथे. आता आपण जाऊया भाऊच्या धक्क्यावर आहे बघा. मी 2018ला आलेलो लास्ट, आणि आता आलो खूप वर्षानंतर. आणि मला पण ना माहिती, मी शायद जर पहिला व्हिडिओ जो मी काढला तिथे फिश मार्केटमध्ये ना, जर मोठा झाला असेल ना तो व्हिडिओ, ते मी 2 पार्ट्समध्ये टाकणार. तर छोटा असेल हा, आणि तो व्हिडिओ तुम्हाला सेम बघायला भेटणार. मग मार्केटच्या आतमध्ये आलो आहे बघा कसारा. आता चालू नाही झालेला, टाईम आहे चालू आहे. आता वाजलेले आहेत 4:45, 4:30, 5 वाजेपर्यंत हा चालू होते. आणि इथे आम्हाला भेटलेले आहे आमची बहिणीची बोट आहे बघा इथे. ती काय माहीत नाही ती बघणार का नाही ब्लॉग. हे बघा त्यांच्या बोटीला मच्छी पण आहे. आता जरा हे वेगवेगळे करत आहे. आणि आमच्या बहिणीची बोट आहे, आणि त्या साईडची पण सेम तीच बोट आहे. आणि आता अजून मार्केट चालू नाही झालं, टाईम आहे चालू व्हायला. तर होणार तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. मग इथे बघा फायनली मार्केट चालू झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही रात्र आलेलो, म्हणजे आणि की आलेलो 4ला. आता वाजलेलं आहेत एक्झॅक्ट 5:30, पावणे 6 झालेले आहेत. हे बघा मार्केट आता जस्ट चालू झालं, थोडं लेट चालू झालं. आणि इथे बोटीमध्ये बघा तुम्हाला मच्छी पण आहेत. हे बघा बोटीमध्ये इथे मच्छी आहेत, आणि इथे मार्केट चालू. आणि इथे ना बेसिकली ना सर्व छोटी मोठी मच्छी आहेत, मोठ्या मच्छी नाहीत, सर्व लहान लहान मच्छी आहेत. हे बघा सर्व लहान मच्छी आहेत. इथे इकडचं तेवढं आपण आज एक्सप्लोर ना करणार का, म्हणून इथे आता लहान मच्छी आहे. आपण तर जाऊया पुढे आपल्याला कर्जाला, इथे पण जायचं आपलं. आता आपण इथून निघणार आहे मोऱ्यागावला. इथे तेवढं आता काय आहे ना एक्सप्लोर करण्यासारखं का, म्हणून नॉर्मल छोटी मोठी मच्छी आहेत. तर आपण इथून जाऊया डायरेक्ट लॉन्चकडे. ती 6ला उघडते, तर डायरेक्ट लॉन्चकडे जाऊया. आणि मग तिथून डायरेक्ट लॉन्च पकडून मोऱ्यागावला जाऊया. इथे तुम्ही बोटी पाहू शकता इथे बघा. आणि आता मॉर्निंग पण झालेलीच आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मग पुढे. तर फायनली आपण तिकीटच्यासाठी थांबलेलो आहे. आणि 6चं टायमिंग दिलेलं आहे, 6:30 झाले पण अजून ते काउंटर न उघडलं. आणि आम्हाला इथून जायचं आहे मांडवाला बोट पकडूनची. अजून एक बोट आपल्याला घरी घेऊन जायचं, त्याच्यासाठी थांबलो. पण अजून काउंटरच न उघडत. सकाळ झाली आणि झोप पण एवढी आली का मला ना माहिती. मला ब्लॉग काढायला भेटेल नाही भेटेल, मी बोटीत जाऊन झोपणार काय करणार मला पण नाही माहिती. तर बघूया पुढे काय. डोकं पण पकडलेलं एकदम मजबूत. तर बघूया पुढे काय भेटते आपल्याला करायला. भेटतो मग डायरेक्ट तुम्हाला पुढे. चला बस आलो आता इथे फक्त बोटीची वाट बघत आहे, कधी बोट येते. त्या बोटीला थांबलेलं आहे. तर बघूया कधी बोट येते. सनसेट पण आपला झालेला आहे, आणि ऑलरेडी अर्धा तास बोट लेट आहे. तर पाहूया. आम्ही होतो तिथे सामने त्या मार्केटमध्ये होतो. 2 तास खाली पिली मी थांबलो तिथे, 2-2.5 तास. पण काय मच्छी जशी पाहिजे होती बघायला ती भेटली नाही. पण आता आपण चाललो इथून कवर चाललो पण करंजा आपला मोरा. आपण चाललो आता इथून मोऱ्याला. मोऱ्यावरून आपण एक बोट घेणार आणि डायरेक्ट त्याच बोटीमध्ये वर्सोवा गावी. तुम्ही पुढं बघत राहा. आता तिथे जाऊया आपण. हे बघा बोट्या बघा किती आहे इथे. फायनली आपण निघालो कुलाब्यावरून. आणि इथे बोट्या बघा जरा तेवढ्यात
आपली बोट चालली आपली डायरेक्ट मोऱ्याला डायरेक्ट चालली आपली बोट. वेदर बघा कसं चेंज झालेलं आहे. इकडे बघा हे आहे आपलं निंबर आहे आणि इथे बघा कसं झालेलं एक्झॅक्टली माझ्या इथे पावसासारखं झालेलं आहे पूर्ण. 1 सेकंडमध्ये वेदर चेंज होते बघा. इथे बघा कसं पावसासारखं झालेलं आहे आणि एक्झॅक्ट बाजूला बघा निंबर पण आहे बघा. इथे केवढे मोठे मोठे शिप्स आहेत ते बघा. शिप बघा. आता आपले समोरून बघा केवढी मोठी बोट चाललेली आहे बघा. आणि इथे पण आहे आपले समोर अजून एक बोट बघा. आणि एक बोट आपले समोरून चाललेली आहे. हे बघा एक आपले बोट ही समोरून चाललेली आहे. ते नेचर वेदरचं तर काय कन्फर्मच नाही, काय समजत नाही. इथे पाऊस चालू आहे आणि इथे निंबर चालू आहे, काहीच समजत नाही. बोट ते त्या बोटी शिकून मोठी आहे बघा. बोटीची साईज बघा. जी आता रेडवाली तुम्ही बघितली नाही त्याच्या शिकून मोठी बोट आहे ही वाली. आणि रेडवाली जस्ट माझ्या आता मागे आहे बघा. तिथे चालली मागे ती आणि समोर ती मोठी आहे. आपली बोटनी यू टर्न मारलेला आहे बघा. फक्त एक माशासाठी एक छोटासा मासा आहे तिथे पुढे. हा मोठा मासा आहे. तर बघूया जरा कसं पकडायचं. तिथे पाण्यात दिसते ते जरा बोट हलते हवेनी. दाखवतो तुम्हाला मी पाण्यात. ते बघा सामने तुम्हाला दाखवतो झूम करून. हा बघा दिसतो पाण्यात. हा बघा एक माशासाठी अख्खी बोट फिरवली. मासा म्हणजे हे आहे काय आहे ते काही नको. हे बघा एक माशासाठी अख्खी बोट फिरवली आहे बघा. एक माशासाठी एक बोट फिरवली अख्खी. हे बघा मोठं काय आहे ते. हे बघा एक या माशासाठी अख्खी बोट फिरवलेली आहे बघा. बघा हेकूर बघा. इथे बोट अख्खी हलत आहे. इथे एक हेकूरसाठी बोट थांबवलेली आहे बघा. उडी मारणार ते बघा. एक हेकूर पकडायला बघा उडी मारली त्याने बघा. ट्राय करत आहे. अरे ट्राय करत आहे. दोनों हाथ से पकड़ अब पानी में जाएगा. बाल्टी फेंक उस पे. अरे हुआ क्या रे. पकडलं फायनली. आणि आपण हाय कुठे ते बघा जरा. हे बघा मिडल ऑफ द ओशन. ड्रायव्हर पण खालती गेलेला आहे. आम्ही इथे ते बघा कुठे आहे पाण्याच्या मधोमध्ये आहे. कुठसाठी बोट थांबवलेली आहे. फायनली आपण पोचलेलो आहे इथे मोऱ्याला. फायनली आपण मोऱ्याला पोचलेलो आहे. हे आपल्या सामने आलेलं आहे स्टेशन मोऱ्या स्टेशन. आणि आता इथून ऑटो पकडून आम्हाला जायचं आहे डोंगराच्या त्या साईडला. आणि मग तिथून एक बोट घ्यायची आणि ती बोट घेऊन जायचं आपल्याला डायरेक्ट वर्सोवामध्ये. हे बघा आपला मोऱ्या गाव. हे बघा आलो वरती. आता आपण जाणार डोंगराच्या त्या साईडला. ऑटो बघणार आता इथून. हे बघा इकडचा मोऱ्याचा व्ह्यू बघा. इथे बोट्या बघा मित्रांनो किती आहे. अनगिनत बोट्या आहेत. बघा तुम्हाला झूम करून दाखवणार तेव्हाच समजणार आहे बघा. अनगिनत आहेत ना. हे बघा अनगिनत बोट आहेत. अनगिनत काही नाही करता 1000च्या वरती बोट आहेत बघा. हे बघा 1000 बोटी शिकून वरती बोट आहेत. बघा अनगिनत बोट आहेत तिथे. आपण पोचलेलो आहे कर्जाला. आणि आता इथून कर्जावरून जायचं आपल्याला रेवसमध्ये. इकडचं कर्जाचं व्ह्यू बघा तुम्ही. आणि जे तुम्ही यूट्यूबवर बघता ना ते खेकडे पकडतात. ते छोटेसे सर्फिंग बोट टाईप ती इथेच पकडतात. ते खेकडे जे तुम्ही यूट्यूबवर बघता ते. आणि इथून आता झालेलं आहे आमचं डबल सीन ऑलरेडी. सोप पण मजबूत. असं झालं की आम्हाला फक्त इथूनच बोट पिकअप करायचं होतं. पण आता इथून जायला लागेल म्हणा रेवस.
कर्जत होती, लॉन्च बोट पण आली. आता इथून पिकअप जी करायची होती बोट, त्यात अजून एक स्टॉप पुढे जायला लागेल आम्हाला. तर बघूया काय होते. आता आपण पोचलेलो आहे रेवसला. आता त्याची वाट बघतो ज्याच्याकडून बोट घ्यायची आहे, कारण आता कंटाळा आला जाब इथे बोट फिरून. आणि इकडच्या माणसांचं काय एक मान्य करायला लागेल, कोण नाही इथे पण बघा एकदम फुल सायलेंट. आणि इथून तुम्हाला जर बाईकने जायचं आहे तर जो सामने डोंगर आहे ना तिथे जायला लागेल तुम्हाला, यानी की बोट पकडायला लागेल खालतून आणि इथून बाईक तिथे जाणार. आणि तिथून पण पुढे अजून एक बोट आहे, आपल्यासारखं मुंबईसारखं नाही इथे का कुठे पण जाणार करून. आणि पावसाळ्यात फक्त माणसं जाऊ शकत आहे बोटीमध्ये. बोट चालू असते पावसाळ्यात नाही, बाईक नाही जाऊ शकत नाही. यानी की बाईक आता ते समज बंदच झालेलं आहे, बाईक तर आता घेत नाही बोटीमध्ये, पण माणसं जाऊ शकते. तो सामने डोंगर आहे ना तिथे आहे ते, आम्ही तिथूनच आलेलो आहे. आता तर वाट बघतो त्या माणसाची कधी येणार. चारही बाजूला झाडच झाड आहे इथे बघा. फायनली इथे पोचलो बोट घ्यायला. आणि एवढं लांब आहे का बोलू नको, बेहिसाब लांब आहे. आणि इथे बोटीचं हे बघा कसं आहे. आता ती बोट कुठे आहे कुठे नाही जाणार काय कन्फर्म नाही. तर बघूया आपण कशी ट्राय करायला लागेल. खाली बोटीवर पोचलो, बोललो तर पाणी आहे, बोट जाणार आहे बघा. पाणी बघा, झाड भरतं पाणी. आणि आता इथे आपला टाईम झालेला आहे बघा 9. 2 वाजता पाणी भरणार. 2 वाजेपर्यंत पाण्यातच आहे, आपले बोटीतच राहायला लागेल 2 वाजेपर्यंत. आणि इकडच्या बोट्या बघा केवढ्या मोठ्या आहेत, बोट बघ केवढे मोठे. आणि गाडलेली बघा केवढ्या, एवढे सॉफ्ट चिक्कल आहे एकदम इकडचं. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा, गारलेलं बघा केवढी आहे बोट. म्हणजे सोचा आता तुम्ही जेवढ्या बोट्या बघणार नाही ते तसंच आहेत सर्व, गाडलेलं बघा केवढ्या आहेत. म्हणजे खूप डीप चिक्कल आहे. आता 2 वाजेपर्यंत मला इथेच वेट करायला लागेल. हे बघा आता झालेलं आहे 9:20. 2 वाजेपर्यंत इथेच वेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी बोट घेऊन डायरेक्ट वर्सोवा, आणि की संध्याकाळी 8-9 वाजता पोहोचू आम्ही बहुतेक संध्याकाळी बोट घेऊन. आता 9 वाजले, याच्यामध्ये जाणार पूर्ण दिवस. हे बघा एवढं थांबलो आता पाणी भरतीसाठी, पण बोटीची मशिनीनी आपल्याला जरा धोका देतलेला आहे. हे बघा आणि खालतून पण अख्खा आहे ना बोट, खालतून पण अख्खा धुवा आहे. कॅबिनमध्ये पण इथे आतमध्ये अख्खा धुवा आहे. मी आतमध्ये होतो, बाहेर आलो, आतमध्ये धुवा आहे. आम्हाला घेऊन जायची तो आपल्या वर्सोवाला होती डायरेक्ट इथून, पण हे बघा रिवर्सच नाही जात बोट. एवढा रिवर्स मारतो मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा तुम्हाला एकदम पाठी जाऊन दाखवतो, रिवर्सच नाही घेत बोट. हे पावरच नाही, बोटीतून धुवा येतो अख्खा. हे बघा फॉरवर्ड पण नाही जात, मागे पण नाही जात, सारखे पावरच नाही घेतात. आणि इंजन गरम होते खूप, धुवा कुठून निघतो अख्खा. चारही बाजूला कॅबिनला धुवा चालू आहे. कारण धुवा फक्त सायलेन्सरमधून आला पाहिजे, पण हे बघा धुवा अख्खा कॅबिनच्या खालतून मशीनीतून. हे बघा धुवा तुम्हाला दिसत असेल थोडा. तर आपला आता मेहनत ती झाली वेस्ट इथे. हे बघा रेवसलाच आहे अजून 2 जट्टी बोट बदला लागले. डोकं संपलं. सामने डोंगर आहे ना तिथून आलो आम्ही फेरी बोट करून. त्याच्या मागे अजून एक फेरी बोट आहे, तिथे अजून एक फेरी बोट करायला लागते, तो वेगळा टेन्शन आहे. तर इथून जायला लागेल. ऑलरेडी कंटाळा आला खूप, सकाळची 2 वाजेपर्यंत आहे आम्ही, खूप कंटाळा आला. तर जायला लागेल बोटीकडे. चला तर बघूया. आता जातो बोटीकडे. झोप पण अशी मजबूत आलेली आहे ना, इथे काय बोलू नको, एकदम हे झालेलं आहे अख्खा. बघा ऑलरेडी ट्राय करत होते बघा, खूप प्रयत्न केला पण नाही होत. म्हणून जर आम्ही मधीत गेलो, जस्ट पाण्याच्या मधीत अडकलो, मग तिथे कोण मदत करायला नाही, कोणी नाही येणार तिथे मदत करायला. म्हणून बोट थांबणार कुठे, पावडी एवढी मोठी उचलून टाकणार कशी. इंजन साथ नाही देणार एवढा माहिती आहे. बघा धुवा दिसतो, म्हणून इंजन साथच नाही देणार तर काय मतलब काय. हे बघा इंजनच आपल्याला साथ नाही देणार. खूप प्रयत्न केला. हे बघा माझा भाऊ आहे तिथे पुढं उभा, त्यांचं पण खूप प्रयत्न केला, पण साथच नाही देत ते करणार काय.
आणि आता ना माझं या बोटीवर लक्ष गेलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे साईधाम रेडी फॉर एन्जॉय स्माइल्स आणि तिथे लिहिलेलं आहे जॅक स्पायरो. त्याच्या बाजूचं पावर लिहिलेलं आहे सिंगी स्किन. इकडे हर एक कॅबिनवर एक एक थॉट लिहिलेले आहेत वेगवेगळे इथे. आणि इकडे जे पण या बोटा तुम्हाला समोर दिसतात ना हे पूर्ण फायबर आहेत. एक पण याच्यामधून लाकडी ना, फक्त ती ब्लू आणि आपलं रेड कलर आहे ना ते हे बघा हावाली ही फक्त लाकडी बोट आहे, वरतून फायबर केला. आणि बाकी 99% इथे तुम्हाला ना फायबर बोट भेटणार आहे. 99% इथे तुम्हाला पूर्ण फायबरच बोट भेटणार आहे. बघा खूप मोठं आहे इथून तुम्हाला का म्हणून इथे 99% ना फुल फायबर बोट भेटणार आहे. आणि या नाही करता याची किंमत असते एक बोटीची फक्त 90 लाख ते 1.2 करोड म्हणजे 1 करोड 20 लाख 30 लाखपर्यंत. जसं तुम्ही सामान त्याच्यामध्ये ॲडजस्ट करता वेगवेगळ्यावर आहे. तुम्हाला असं वाटत असेल छोटी बोट आहे पण खूप मोठ्या बोट आहेत या. म्हणून कॅमेरामधून तुम्हाला समजते का ना मला ना माहिती, पण खूप मोठ्या बोट आहेत या बेहिसाब. आणि याच्या शिकून अजून डबल मोठ्या बोट आहेत ते त्या साईडला आहेत. अजून डबल मोठ्या बोट आहेत दाखवतो तिथे आता जाणारच बघूया. हे बघा जर इतकी मोठी बोट चालू शकत एवढे कमी पाण्यात ती ते बिलकुल पिकअपच नव्हती घेत. याचा तर प्रश्नच सोडा. ते कन्फर्म धोका देणार मधीत आम्हाला. हे बघा इतकी मोठी बोट जर एवढं कमी पाण्यामध्ये चालू शकत आहे पुढे पाठी मान्य करतो त्याला मशीन मोठी आहे जे पण काय आहे. पण आपण पण नॉर्मल स्पीडनीच जे आपल्या बोटीला आहे त्याच स्पीडनी जाणार आपण. असं त्याशी कम्पेअर ते ना करत, पण एवढे पाण्यात ती चालते आणि ही न चालत मग काहीतरी प्रॉब्लेम असेल ना याच्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही येऊन ना जाऊ आता या बोटीला इथेच ठेवून परत लॉन्चनी हाजमपट्टी करत जाऊ आता परत.